श्री स्वामी समर्थ. तर आम्ही तुळजापूरला चाललो होतो सकाळीच आणि जाता जाता आम्हाला हा डॉग भेटला आणि आम्ही त्याला जेवू घातलं. माझ्या मम्मीला सवय आहे बॅगेमध्ये ब्रेड, बिस्किट, चपाती ठेवायची आणि माझी मम्मी कुठेही जाऊ दे हे ठेवतेच. आणि आम्ही खाऊ घातलं त्यांना. जाताना आम्ही त्यांचं पोट शांत केलं आणि 1-2 तिथे फोटो वगैरे काढलं. मग आम्ही गेलो तुळजापूरला गेलो. तिथे एवढी गर्दी, 3 फ्लोअरची लाईन होती तिकडे, एवढी गर्दी होती. तरी आम्ही लाईनीमध्ये लागलो. मम्मी माझी ठाण्यावरनं साडी घेऊन गेली होती देवीला. मम्मीने ठाण्यामधनं सगळं घेऊन गेलेली आणि तिथे जाऊन फक्त आम्ही निवेद घेतला तिकडच्या पुजारी करून आणि मग तिकडे गेलो. आणि आमच्यासोबत तिकडे जाऊन काय झालं, आम्ही गेलो लाईनमध्ये लागलो. 3 माळ्याची लाईन होती. लागलो थांबलो जरा वेळ. तर आम्हाला असं वाटलं की ही लवकर काय संपणार नाही. आम्ही रिटर्न आलो बाहेर. आम्ही त्यांना कॉल केला आमच्या पुजारींना जिथून आम्ही निवेद घेतला. आम्ही बोललो की आम्ही बाहेरनंच देवीला दाखवतो. ते म्हणले ठीक आहे तुम्ही या बाहेर. देवीनी खरं देवीची इच्छा असेल तर ती तुम्हाला आतमध्ये बोलून घेईन. मी आतमध्ये जाऊन विचारतो की तुम्हाला येऊन देतील का म्हणून. आणि माहीत नाही हे कसं झालं काय झालं, देवीने आम्हाला आतमध्ये बोलून घेतलं. आमची साडीचं निवेद हे बघा, ओटी चालली आहे, निवेद चालला आहे आम्हाला. आणि आम्हाला ते एवढंच बोलले तुम्ही देवीला बघा. देवीचा अभिषेक होत होता. ते बोलले फक्त तुम्ही देवीला बघा, मन भरेपर्यंत बघा. आमची साडी जी नेलेली त्यांनी देवीच्या अंगावरती लावून आणली, देवीला लावली साडी. अभिषेक चालू होता. त्यांनी पूजा वगैरे खूप सुंदर केली आणि आमचं तिथे जाणं मान्य झालं देवीला. आमचं माहीत नाही कसं झालं काय झालं, आम्हाला खरंच माहीत नाही. हे मी तुम्हाला शेअर करते आमच्यासोबत काल तिथे झालं. जर देवीला खरंच तुम्हाला बोलून घ्यायचं असेल ना, ती कसं पण घेते. आता एवढ्या लाईनमधून तिने आम्हाला घेतलं डायरेक्ट आतमध्ये, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हे जे आम्ही मुके प्राण्यांना खाऊ घालतो त्यांचंच आम्हाला असं वाटतं की त्यांचंच पुण्य आम्हाला येतं आणि हे सगळं अशा ठिकाणी येतं. हे आमची मनातली गोष्ट आहे. हे लोकांना काय हसू येईल, कोणाला माहीत आहे आम्हाला, पण हे आमच्यासोबत झालं आहे आणि आमचा विश्वास आहे या सगळ्या गोष्टींवरती. बाहेर गेलो, बांगडी भरली मी आणि मम्मीनी. तिकडे असं नाही आहे की लग्न झाल्यानंतरच बांगडी भरतात, आधी पण पोरी भरू शकतात आणि बायका पण भरतात. आणि आम्हाला मूक दर्शन नाही झालं, देवीच्या समोरासमोर दर्शन झालेलं. आम्ही खरंच खूप खुश आहे. आजसाठी एवढंच. बाय. श्री स्वामी समर्थ.